Okay, now we are starting with the classification of business activities. Okay, basically आता business तर आपण बघितला. आता थोडं जरा वरती खालती येते. I'm sorry for that. Okay, ठीक आहे. Sorry. ठीक. हाँ, क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. ओके, म्हणजे बिझनेस काय आहे एक्झॅक्टली. आता आपण प्रोफेशन बघितलं, एम्प्लॉयमेंट बघितलं, तर हा बिझनेस आहे. ओके, तर आता बिझनेस मध्ये दोन कॅटेगरीज यांनी दिलेल्या आहे. पहिली आहे इंडस्ट्री अँड सेकंड इज कॉमर्स. ओके, तर पहिलं इंडस्ट्रीचं डेफिनेशनने काय दिलं बघूया. Industry is concerned with production of goods and providing services, while commerce is mainly concerned with the distribution. ओके, बेसिकली आता बिझनेसचं चॅप्टर बघा, ह्याला दोन हात दिले त्या लोकांनी. ओके, फर्स्ट पार्ट इज इंडस्ट्री अँड सेकंड पार्ट इज कॉमर्स. विल जस्ट रीड इट अँड देन आय विल एक्सप्लेन. आता कसं होतं की एक प्रोडक्ट जे आपण खूप आधीपासून बघत आलेलो आहे, असं आपण प्रोडक्ट घेऊया की ज्याच्याने ते सिम्प्लिफाय करायसाठी एकदम सोपं जाईल. ओके, एक ऑर्गनायझेशन असते किंवा एक बिझनेस हाऊस असतं किंवा एक युनिट असतो, त्याचं एक स्पेसिफिक काम असतं, तर त्याला म्हणतात इंडस्ट्री. इंडस्ट्री घेऊया की सपोज ज्याच्यामध्ये ते लोक आता प्रोडक्शन करतात म्हणजे काय, इन शॉर्ट प्रोडक्ट बनवतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही अदर सर्व्हिसेस असतात त्या कॉमर्समध्ये येतात. म्हणजे एकाने माल बनवायचा आणि त्याच्यानी दुसऱ्याने माल तो विकायचा किंवा त्याच्यानंतर जे काय हेड्स आहेत त्याचे. ठीक आहे, आता इंडस्ट्रीमध्ये आहे प्रायमरी इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री अँड टर्शरी इंडस्ट्री किंवा थर्ड इंडस्ट्री. ओके, आणि बिझनेसमध्ये दुसऱ्या साईडला आहे कॉमर्स, ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड. ठीक आहे, आता प्रायमरी इंडस्ट्री किती टाईपचे आहेत. ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर काय दुसरं नाव त्यांची प्रिंटिंग मिस्टेकच एवढी येते. सेकंडरी इंडस्ट्रीज डिपेंड ऑन प्रायमरी इंडस्ट्रीज. ठीक आहे, सेकंडरी इंडस्ट्री आहे. ठीक आहे, प्रायमरी इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री आणि टर्शरी इंडस्ट्री. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर जेनेटिक जे काय आहे ते एक्स्ट्रॅक्टिव्ह ऑर व्हॉट एक्स्ट्रॅव्हेशन जे काय म्हणतात ते आहे. ओके, सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन आहे. टर्शरी इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग, हॉटेल, टुरिझम इंडस्ट्री. ओके, आता त्यांनी ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये पण वेअर हाऊस, बँकिंग, ॲडव्हर्टायझिंग, मर्चंटाईल एजंट, कम्युनिकेशन का दिलंय दॅट आय डोंट नो. देन देर इज होम ट्रेड, फॉरेन ट्रेड, होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड, इम्पोर्ट, एक्सपोर्ट अँड XYZ. ओके, फक्त हे वाचू आणि त्याच्यानंतर आता जाऊया आपण पुढे. सगळ्यात पहिला पार्ट आहे इंडस्ट्री. इंडस्ट्री इम्प्लाइज टू द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर असोसिएटेड विथ conversion of resources into goods and that are ready for use. This involves production and processing of goods, mining, breeding and rearing of animals. The goods produced may be consumer goods, capital goods. Normally, consumer goods are directly consumed by the final consumer, whereas capital goods are used by another industry for further production of the goods. The term industry also means group of firms producing similar or related goods. Okay, sugar industry refers to all manufacturing units producing sugar from sugarcane. Similarly, electronic industry will include all firms producing electronic goods. It also creates services like banking, hotel, insurance, tourism. Okay, industry creates a form of utility. It converts raw material into usable finished products, and all this possible with manpower, machine power, large capital investment.
Industrial activities are conducted in factories, workshops, sheds, even sometimes at home. All depends on the size of industry. ओके, बेसिकली यांनी सांगितलं इंडस्ट्री काय काय टाईपची असू शकते. पहिलं तर त्यांचं म्हणणं आहे की इंडस्ट्रीमध्ये दोन ॲक्टिव्हिटीज होतात. एक होतं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कमर्शियल गुड्स आणि दुसरं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स म्हणजे जे बिझनेस हाऊस यूज करणार, म्हणजे एखादी मोठी मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असेल, किंवा त्याच्यानंतर जे दूध आपण तयार करतो ते कंपनीसाठी असतं. म्हणजे जे काय म्हणतात, गावामध्ये दूध योजना वगैरे चालते की सगळे जे दूध आहे ते कलेक्ट होऊन मग ते कंपनीमध्ये जातं. सो दॅट इज ऑल्सो लाईक वॉट एव्हर थिंग्स वी आर मॅन्युफॅक्चरिंग विच आर रेडी टू यूज फॉर फर्दर, लाईक unless and until they are ready they will not send it into the market. आता त्याच्यानंतर ह्या सॉरी, इंडस्ट्री टर्मचा दुसरा अर्थ असा येतो की सिमिलर टाईपचे जे काम करणारे आहेत. आता बॉलिवूड ही फिल्म इंडस्ट्री झाली, म्हणजे त्यात जे कोणी फिल्म प्रोड्यूस करतात ते सगळे त्या इंडस्ट्रीचा पार्ट आहेत. त्याच्यानंतर शुगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री झाली, तर जेवढ्या केवढ्या फॅक्टरीज आहेत ज्या शुगर मॅन्युफॅक्चर करतात त्या सगळ्या त्या इंडस्ट्रीचा पार्ट झाल्या. असं हॉटेल इंडस्ट्री झाली, तर जेवढे कोणी हॉटेल चालवतात ते सगळं हॉटेल इंडस्ट्रीच्या अंडर झालं. ओके, आता हां, हे इंडस्ट्रीमध्ये काय काय लागणार, बेसिकली मॅन पॉवर लागणार, मशिनरी लागणार, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार, आणि जे काय ते एक्झॅक्टली पुढे जे काय त्यांनी ते दिलेलं आहे. ठीक आहे, आता इंडस्ट्रीमध्ये परत पुढे 3 टाईपमध्ये डिवाइड झाली आहे. पहिली आहे ती प्रायमरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्री कन्सर्न विथ द नेचर. नेचर म्हणजे जे काही आपण निसर्गातनं डायरेक्ट यूज करून त्याला जर यूज करत असो तर त्याच्या ह्याच्यानी जे काही प्रोडक्ट तयार होत असतील डायरेक्टली फ्रॉम नेचर, म्हणजे ॲग्रिकल्चर झालं, फिशरी झालं. आता त्यात पण त्यांनी दिलंय पुढे. ठीक आहे, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री इन्क्लूड्स फार्मिंग, कल्टिवेशन, लँड, क्वालिटी प्रोडक्ट्स डिपेंड ऑन many factors like fertility of land, climatic condition, rainfall. शेती झाली. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी शोधून काढतात किंवा काही जमिनीतनं काढतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑइल आहे. त्याच्यानंतर हे इंडस्ट्री ड्रॉज प्रोडक्ट्स आउट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस लाईक सॉइल, एअर अँड वॉटर. पाण्यातनं जे करतात, फिशिंग आहे, फार्मिंग आहे. ठीक आहे, मिनरल्स फ्रॉम अंडरग्राउंड आहे, फॉरेस्ट्री आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर ते पुढे पाठवलं जातात. जेनेटिक इंडस्ट्री. जेनेटिक इंडस्ट्रीज आर एंगेज्ड इन प्रोडक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ॲनिमल हजबंडरी, सेरिकल्चर और हॉर्टिकल्चर. म्हणजे काय की जे काय म्हणतात नर्सरीज असतात किंवा जे हॉर्टिकल्चर प्लांट असतात किंवा काय म्हणतात त्याला कुक्कुटपालनचा जो व्यवसाय झाला तो जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये येतो. त्याच्यानंतर मग प्लांट फार्मिंग जे होतं, काय म्हणतात त्याला, नर्सरीज म्हणतो आपण त्याला एक प्रकारची, तर ती सगळी प्रायमरी इंडस्ट्री येतात. म्हणजे ह्याच्यात शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं की ज्याच्या डायरेक्ट कन्सर्न आपला नेचरशी आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या पुढे कुठली फॅक्टरी नाही किंवा कुठली मशिनरी नाही किंवा काय नाही. जे काही निसर्गावरती अवलंबून आहे त्याच्यावरती जे काम चालतं ते सगळं प्रायमरी इंडस्ट्री. ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट. सेकंडरी इंडस्ट्री. सेकंडरी, दीज इंडस्ट्रीज डिपेंड ऑन प्रायमरी इंडस्ट्रीज. म्हणजे जर प्रायमरी इंडस्ट्रीने प्रोड्यूस केलेल्या वस्तू जर सेकंडरी इंडस्ट्रीला नाही पाठवल्या तर सेकंडरी इंडस्ट्रीचं काही काम होणं खरं नाही. ठीक आहे, दे कन्वर्ट रॉ मटेरियल प्रोव्हाइडेड बाय प्रायमरी इंडस्ट्री इनटू फिनिश प्रोडक्ट. आता आपण पार्ले जी प्रोडक्ट घेऊया, पार्ले जी बिस्किट. ठीक आहे, आता पार्ले जी बिस्किट बनायसाठी जे काही लागतं ते स्वतः पार्ले जी बनवत नाही काय, ते लोक मार्केटमधनं विकत घेतात इन डिफरंट फॉर्म्स. ओके, आता पार्लेजी कंपनीला बनवायसाठी म्हणजे काय म्हणतात बिस्किट बनवायसाठी जर गव्हाचं पीठ लागत असेल किंवा गहू काय म्हणतात आटा लागत असेल चक्कीचा, तर ते लोक काय करणार, जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं गहू घेणार, त्याला फिल्टर करणार, साफ करणार किंवा डायरेक्ट मार्केटमधनं परचेस करणार, त्याला ग्राइंड करणार आणि मग पुढे त्याच्याकडनं करणार. आता जर त्यांना गहूच नाही मिळाले तर ते पुढे काही काम करूच शकत नाही. ठीक आहे, आता त्यांनी तसंच एक्झाम्पल केचपचं दिलेलं आहे. टोमॅटो जर केचपवाली कंपनी आहे किसान, त्यांना जर मिळालेच नाही तर दे विल नॉट बी एबल टू डू एनिथिंग. आता ह्याच्यात परत पुढे फर्दर क्लासिफिकेशन आहे की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री,
म्हणजे ज्याच्यात काही टाईपचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, म्हणजे केचप मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, वेफर्स मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, जे काही आपण मॉलमध्ये बघतो मॅन्युफॅक्चर झालेलं ते सगळं त्यात येतं. त्यानंतर दुसरं आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये हा एक प्रश्न येऊ शकतो की बाबा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला मिळतंय काय डायरेक्ट पहिल्या ह्याच्याकडनं, प्रायमरी इंडस्ट्रीकडनं. तर त्यांना सिमेंट मिळत आहे, त्याच्यानंतर जी जमीन आहे ज्याच्यावरती रोड किंवा ब्रिज आपण तयार करतोय किंवा जी बिल्डिंग आपण तयार करतोय त्यासाठी जी जागा मिळते, दॅट इज ऑल्सो कमिंग फ्रॉम द प्रायमरी सोर्स. These industries are engaged with the construction of building, dams, bridge, road, etc., etc., etc. In case of other industry, goods can be produced at one place and sold at another place, but okay, but goods made by and sold by at this industries at one place only. म्हणजे जिकडे बनवतात तिकडेच त्यांना ते विकायला. आता हे टेरिटरी इंडस्ट्रीज किंवा टर्शरी इंडस्ट्रीज बोलू शकतो आपण, की ज्याच्यामध्ये सगळं सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे, विच यू कॅनॉट सी, म्हणजे इनटँजेबल बोलू शकतो आपण. आता बँकिंगमध्ये आपण जाऊन पैसे काढतो तर त्या समोरच्या माणसाने जे आपल्याला दिलंय ती एक प्रकारची सर्व्हिस आहे. टुरिझम इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, XYZ, देर आर लॉट ऑफ क्लासिफिकेशन्स हिअर. ओके. आता म्हणजे आता याला फक्त एकदा समराईज करूया आपण शॉर्टमध्ये. ठीक आहे. आता हे इंडस्ट्री आहे. इंडस्ट्रीला 2 ते 3 पद्धतीने बोलतात. एक तर सगळ्यांचं ॲक्युम्युलेशन असतं, ती सुद्धा इंडस्ट्री असते. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन जे बोलतात त्याला ॲक्युम्युलेशनच म्हणतात. किंवा ज्यांचं सगळ्यात पहिलं काम असतं की मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा सगळ्यात पुढच्या ज्या इंडस्ट्री असतात त्यांना सपोर्ट करणं. तर त्याच्यामध्ये प्रायमरी इंडस्ट्री, त्यात येतं ॲग्रिकल्चर, एक्स्ट्रॅक्टिव्ह अँड जेनेटिक. ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चर, एक्स्ट्रॅक्टिव्हमध्ये जे मिनरल्स काढतात किंवा फिशिंग वगैरे येतं ते, आणि जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं रिलेटेड टू ॲनिमल्स किंवा प्लांट्स असतात ते. आता सेकंडरी इंडस्ट्रीजमध्ये येतं मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन. मॅन्युफॅक्चरिंग तर तुम्हाला माहितीच आहे, जे काय मॅन्युफॅक्चर होतात ते. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये रोड्स, ब्रिज, डॅम. आणि टेरिटरी इंडस्ट्रीज किंवा टर्शरी इंडस्ट्रीज, जस्ट फॉरगिव्ह मी फॉर माय pronunciation if I'm wrong, but whatever it is I could do, I'm doing it. Okay. तर त्याच्यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. चला आता पुढचा व्हिडिओ मे बी लास्ट असेल या चॅप्टरचा, अँड विल कंटिन्यू विथ दॅट व्हेरी सून.